नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की नीट 2025 मध्ये कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाहीत आणि कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला मी डिटेल्स सांगणार आहे। तर हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी फेब्रुवारीमध्ये आपले ॲप्लिकेशन फॉर्म चालू होतील। तर जवळजवळ 10 ते 15 फेब्रुवारीपासून ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होऊ शकते। तर जवळजवळ 2 महिने ही प्रोसेस चालू असते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अगदी एप्रिल फर्स्ट वीकपर्यंत ही प्रोसेस चालू होईल। तर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सध्या मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगते की कोण विद्यार्थी भरू शकणार नाही, त्याच्याविषयी थोडक्यात सांगते की ज्या विद्यार्थ्यांना समजा 2024मध्ये अलॉटमेंट आली असेल, म्हणजेच MBBS कोर्ससाठी किंवा BDS कोर्ससाठी, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटमध्ये पण ॲडमिशन्स घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन भरलेले होते, त्यांना अलाउट आलेले आहे। पण काही कारणास्तव किंवा फी जास्त असल्यामुळे काही विद्यार्थी ॲडमिशन्स घेऊ शकले नसतील, त्यांना सीट अलाउट झाली असेल, अलॉटमेंट आलं असेल त्यांच्याकडे, तरीही त्या विद्यार्थ्यांनी जर जॉईन केलं नसेल तर तेही विद्यार्थी या 2025मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या। किंवा BDSबद्दलसुद्धा अगदी ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट आला असेल पण त्यांना BDS करायचं नव्हतं म्हणून त्यांनी सीट सोडली असेल, तर तेही विद्यार्थी 2025ला नीट एक्झाम देऊ शकणार नाहीत। तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगते। आणि जे स्टुडंट, पुढचा जो पॉईंट आहे की जे स्टुडंट 17 वर्ष पूर्ण नसतील, ज्या विद्यार्थ्यांना म्हणजेच की 17 वर्ष पूर्ण पाहिजेत, म्हणजेच ते विद्यार्थी अगदी फॉर्म भरू शकणार आहेत, ही लक्षात घ्या। 17 वर्षापेक्षा कमी वय त्यांचं बसत असेल, अगदी 6 महिने पण ते जर त्यांचं कमी दाखवत असेल, तर तेही विद्यार्थी ते ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी PCBमध्ये 150 मार्क असणं आवश्यक आहे, म्हणजेच 12वीमध्ये 50% असणं आवश्यक आहे। तेच विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार आहेत। आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमधून असतात, म्हणजेच आपले SC ST OBC जे बांधव आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी PCBमध्ये 120 मार्क पाहिजेत, म्हणजेच 40, आणि 12वीमध्ये 40% आपण 40% असणं आवश्यक आहे, ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या। हे सगळे अगदी खूप सारे नियम आहेत। तर ह्या सर्व नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्ही 2025मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप करू शकणार आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अगदी शेवटच्या राऊंडमध्ये, म्हणजेच आपण जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणत होतो, 4th राऊंड, त्या विद्यार्थ्यांमध्ये सीट जर अलाउट आली असेल तर ते विद्यार्थी ते नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार नाहीत, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। अगदी हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर ह्याच्यामध्ये वाचलं असेल, आपलं इन्फॉर्मेशन ब्राउचर जर तुम्ही वाचलं असेल, तर त्याच्यामध्ये हे सगळे अगदी नियम अटी दिलेल्या आहेत। आणि त्यानंतर कोणते कोणते डॉक्युमेंट्स इम्पॉर्टन्स आहेत, ह्याच्यामध्ये पण मी अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। तर प्रथम रिक्वायरमेंट ऑफ डॉक्युमेंट्स नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे ते 10वीचं पास सर्टिफिकेट लागणार आहे, आणि त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट पण लागणार आहे। आणि त्यानंतर 12वीचं पास सर्टिफिकेट आणि 12वीचं मार्कशीट, हे आता जे विद्यार्थी फ्रेश आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे ऑप्शन नंतर पण भरलं तरी चालतं। आणि त्यानंतर कॅन्डिडेटचं सिग्नेचर, आणि त्यानंतर कॅन्डिडेटचं लेफ्ट राईट हँड कम इम्प्रेशन लागणार आहे। त्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटो लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत। त्यानंतर सिटिझनशिप सर्टिफिकेट आवश्यक आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे नाही त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच काढून घ्या। त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे, जे विद्यार्थी आपले SC ST OBCमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांकडे जर सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तुम्ही नक्कीच आत्ता काढून घ्या, जेणेकरून आता तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे, त्यामुळे तुम्ही आरामात अगदी सगळे सर्टिफिकेट्स तुम्ही कलेक्ट करून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरते वेळेस काही अडचण येणार नाही। आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे ते पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजेच त्याला आपण PWD सर्टिफिकेट असं म्हणतो। ज्या विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट्स अवेलेबल नाही तेही विद्यार्थी काढून घ्या, की म्हणजे तुम्हाला अगदी ॲडमिशनच्या वेळेस काही अडचण येणार नाही। अगदी त्यासाठी खूप कमी कट ऑफ लागत असतो PWDचा विद्यार्थ्यांचं, त्यामुळे जे काही PWDमध्ये विद्यार्थी येत असतील तरी नक्कीच हे सर्टिफिकेट काढून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल। आणि त्यानंतर व्हॅलिड ID प्रूफ जे
ऑथराइज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं, म्हणजेच आपण त्याला आधार कार्ड म्हणतो, पॅन कार्ड म्हणतो, हे पण असणं खूप आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे नाही त्यांनी तुम्ही अगदी नवीन अपडेट्स करून ठेवा. म्हणजेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे जुने लहानपणीचे छोटेसे लहान असतानाचे फोटो असतात आधार कार्डवरती, पॅन कार्डवरती, तर ते तुम्ही अगदी अपडेट्स करून घ्या. म्हणजे तुमचं आता लेटेस्ट एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अटॅच करून तुम्ही आधार कार्डवरती तुम्ही करू शकता. किंवा आधार कार्डवरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे नावांमध्ये थोडंसं स्पेलिंग मिस्टेक असतं किंवा तुमचे बर्थ डेट, तर हे अगदी व्यवस्थित तुम्ही केअरफुली तुम्ही आता पाहू शकता. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे पण आणि पालकांकडे पण आता सध्या वेळ आहे, तर तुम्ही ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी केअरफुली तुम्ही पहा आणि काय असतील तर नक्कीच दुरुस्त करून घ्या. तर ह्या साऱ्या खूप अगदी रिक्वायरमेंट आहेत डॉक्युमेंट्सच्या. तर अगदी नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी ज्या ह्या लागणार आहे जवळजवळ 10 ते 12 आपले डॉक्युमेंट्स. तर हे तुम्ही अगदी व्यवस्थित सगळे फिलअप करून एक फाईल रेडी करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा आपले फॉर्म सुरू होणार आहेत भरण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते, की जे विद्यार्थी नीट 2025मध्ये देणार आहेत, तर त्यांच्यासाठी अगदी हे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जर काही अडचण येत असेल, तर नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्याशी ग्रुपशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे. व्हॉट्सअप मेसेज तुम्ही अगदी करू शकता किंवा कॉलिंग पण करू शकता आणि व्हॉट्सअप लिंक पण मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीची अपडेट्स पाहू शकता. एवढंच या निमित्तानं आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, की त्यांनाही लक्षात येईल की ॲप्लिकेशन फॉर्म भरतेवेळेस कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत आणि कोण विद्यार्थी एक्झाम देऊ शकणार आहे किंवा फॉर्म भरू शकणार आहेत आणि कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाहीत आणि एक्झाम देऊ शकणार नाहीत. अशा ह्या छोट्या छोट्या मी गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.